आज आपण बघू शकता एकीचं बळ याच्यामध्ये किती ताकद आहे। आज तुम्ही बघू शकता जवळजवळ 2 ते 3 महिने झाले ते कांद्याला बाजारभाव कसाच भेटत नव्हता, पण आज आपले देवदत्त निकम साहेब असतील, पवार साहेब असतील, त्यानंतर निलेश लंके साहेब असतील, वळसे साहेब असतील किंवा अजून जे काही सर्व कार्यकर्ते असतील, त्यांनी एकत्रित येऊन जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे वातावरण आहे। जर एकी असेल तर आपण काय पण करू शकतो। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांचा विचार करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे, जेणेकरून आपण आपापसात भांडून काहीच होत नाही। त्याच्यातून लोक फक्त काय करणार, मजा बघायची भूमिका घेणार। त्यामुळे आपण सर्व एकत्रित येऊन आता आपली जी रेल्वे आपल्या खेड, आंबेगाव, नारंगाव, आळेफाटा या मार्गे जाणार होती, तर तिचा रूट बदलण्यात आलेला आहे। आज जर आपण सर्वजण एकत्रित येऊन लढा देण्याचा प्रयत्न केला तर ती रेल्वे 100% ही खेड, मंचर, नारंगाव, आळेफाटा या रूटने जाऊ शकते आणि त्याचा भविष्यात आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी एवढा फायदा होणार आहे का आपण विचार पण करू शकत नाही। याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपण प्रयत्न करूया।